बीड जिल्ह्याच्या परळी वैजनाथ तालुक्यात भीषण पाणी टंचाईला सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। बीड जिल्ह्यातील तलाव कोरडे ठाक पडल्याने पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे। वातावरणातील असमतोलामुळे पर्जन्यमान कमी झाल्याचा मोठा फटका बीड जिल्ह्यासहित महाराष्ट्राला बसला असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून शेतकऱ्यांना आता जनावरे सांभाळणे सुद्धा कठीण झाले। माझं नाव भास्कर केशव गित्ते, तालुका परळी वैजनाथ, चांदापूर येथील रहिवासी असून मी चांदापूर तलावातून कमीत कमी एक 40-45 वर्षाच्या नंतर तलाव हा 2% देखील पाणी नाही या तलावात। अख्खा तलाव कोरडा आहे। पाण्याची भरपूर समस्या भरपूर आहे। आमच्या येथील म्हणजे जनावराला पाणी पिण्याकरता देखील नाही या, म्हणजे गावात पाणी पिण्याकरता नाही या। त्याचं नियोजन सरकारनं काहीतरी दखल घ्यावी ह्यामध्ये। हे तळ किती वर्षानंतर असं एवढं पूर्ण आटलेलं आहे? एक तळं होऊन कमी जास्त आज 60-62 मध्ये तळं झालेलं आहे। 1960-62 त्याच्यानंतर आता तलाव हे एकदम 2% पाणी राहिलेलं आहे तलावामध्ये। काय मागणी आहे सरकारकडे? सरकारकडे मागणी की कमीत कमी पाण्याचे हे आमच्या चांदापूर असेल, लेंडेवाडी आहे, अंबलटेक आहे, ते तंडे आहेत साईडचे 10-5 खेडे आहेत। तिथे पाणी प्यायला कुणाला पण नाही आहे। तळ्यामध्ये 1% पाणी नाही, ते बी आहे ते खराब पाणी आहे। त्याच्यामुळे लय अडचणी भरपूर जास्त आहेत।